ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपला सिरियल कोणता चालू आहे? उत्सव. आता आपल्या भारतामध्ये हे जे उत्सव येतात महिन्याला, तर महिन्यातून 2 असतात, 12 महिन्याचे 12 उत्सव आहेत. तर उत्सवामधून मन उत्साहित करणं, एकत्र होणं, एकमेकाला प्रेम देणं, प्रेम घेणं आणि आनंदी वातावरण तयार करणं. आता उत्सव कोणता आला गेला आपला झाला रक्षाबंधन. आता त्याच्यामध्ये काहीतरी हेतू असतो. आता रक्षाबंधन सुरू कसा झाला? ज्या वेळेला बलीला देवांना धाक पडला होता, बली जर संपला नाही तर राक्षसांचं राज्य येईल. आणि मग बलीला चावण्याकरता वामनाचा अवतार झाला. वामन म्हणजे एवढा. आणि त्या वामन बली का गेला, त्याची स्तुती केली. तुले दानशूर आहे, तुझे वडील प्रल्हाद असं तसं. तर माणूस आहे ना, गोड बोलल्या ना, खायला घातल्या ना आणि पैसा दिल्या ना, 3 वेळा माणूस खुश होतो. आणि मग बली खुश झाला, तुला काय असेल ते माग. आणि मग त्याने 3 पावलं मागितली भूमी. पण 3 पावलं भूमी मागितल्यानंतर ती शुक्राचार्य अरे म्हण तू देऊ नको म्हणा. नाही म्हणा, मी कबूल केले, मी देणार. आणि मग त्याच्यामध्ये झाडीमध्ये कोण झाला? हा बिडूक झाला. आणि मग वामनानी यांनी आपलं त्याचा डोळा फोडला. आणि मग दरबानी, आणि मग त्यांनी ते वचन पूर्ण केलं. 1 पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात आकाश, आता 3रं पाऊल कुठं ठेवायचा. आणि मग त्याच्या बायकोनं सांगितलं, आज बघा याची गुरु कोण होती? तुळशीदासाची बायको गुरु होती. आज बायकोसुद्धा गुरु आहे, आणि आजही बायको गुरु आहे प्रत्येकाची. काही तर म्हणून आता हा देवाचाच आहे ना, मग देऊन टाका देवाला. मग तू डोक्यो पाय. त्यांनी त्याच्या डोक्यो पाय ठेवला वामनानी, आणि त्याला पाताळात घातलं. आता पाताळात घातलं, त्याने वचन पाळलं. मग त्याचं माणूस ऋणानुबंध, जगाचा न्याय देणं आणि घेणं. आणि मग त्याला द्वारपाळ झाला. मग आता इकडे लक्ष्मी, आपला नवरा आपल्याकडे नाही आहे. आणि मग लक्ष्मीनं काय केलं? बलिका गेली, म्हणे भाऊ तुला बहीण नाही ना, मग मी तुला राखी बांधिते. आणि तिनं त्याला राखी बांधली. आणि तेव्हापासून लक्ष्मीनं बलीला राखी बांधली. मग म्हणा आता रक्षाबंधन. आज रक्षाबंधन म्हणजे स्त्रीचं संरक्षण करणं. बघा, आज स्त्रियांवर काय हो, लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होऊ राहिले. शासनाला कळत नाही का? आज त्या शाळेमध्ये 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. मग आज स्त्रीचं संरक्षण करणं, माझं संरक्षण कर, माझ्या नवऱ्याचं कर. आणि म्हणून भावाला राखी बांधली जाते. बहिणीला नुसतं पैसे देऊन खुश नाही केले जात, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. ही शासनाची जबाबदारी. त्याला शिक्षा दिली ना तर आज बाहेर देशामध्ये असं वाईट वागणाऱ्याला लगेच फाशी दिली जाते. पण आपल्या भारतामध्ये नाही आहे. तो वकील घालून मोकळा होऊ शकतो. तर जर महिलांचं संरक्षण जर केलं ना, म्हणून महिलांचं संरक्षण करण्याकरता महिला ही भावाला राखी बांधते. माझी इज्जत राख, आणि मग माझ्या नवऱ्याचं कर. मग आता तुला काय पाहिजे? माझा नवरा तुझ्या दारात द्वारपाळे. म्हणून माझ्याकडे सगळे लक्ष्मी, माझ्याकडे सगळे लक्ष्मीपाशी काही कमी नाही, फक्त माझा नवरा दे. आणि मग त्यांना ते दिला. आणि मग तेव्हापासून हे आपलं स्त्री संरक्षण करण्याकरता स्त्रीचं संरक्षण झालं पाहिजे. स्त्रीवर अन्याय झाला पाहिजे, स्त्रीवर बलात्कार झाले नाही पाहिजे. म्हणून स्त्रीचं संरक्षण करण्याकरता हे रक्षाबंधन आहे.
तर आणि मग चित्तोडच्या राजाची बायको हुमायून राजा होता आणि तो तिची स्वारी करणार होता. आणि मग त्या चित्तोडच्या राणीनं त्या हुमायूनला राखी बांधली होती आणि मग त्यांनी त्याची स्वारी केली नाही. राखी बांधीन म्हणजे प्रेमाचं बंधन, माझी जबाबदारी तुझ्यावर आणि ही जबाबदारी कळवण्याकरता आज रक्षाबंधन केलं जाते. म्हणून स्त्रीचं संरक्षण झालं पाहिजे, स्त्रीला न्याय दिला पाहिजे. म्हणून न्याय देण्याकरता आज हा रक्षाबंधन सण साजरा केलेला आहे. तर प्रत्येक तरुणांना की माझी बहीण आहे, जरी माझी रक्त नसली तर तिचं रक्त लाल आहे, माझं रक्त लाल आहे, आपलं रक्त बनवणारा भगवंत आहे. आणि मग मी माझ्या बहिणीवर अन्याय करणार नाही आणि याच्याकरता ही रक्षाबंधन सण केलं आहे. ही प्रत्येक तरुणाची जबाबदारी आहे तर माझ्या बहिणीचं मी संरक्षण करील, माझ्या बहिणीवर झालेला अन्याय मी दूर करील, असा हेतू ठेवून हा रक्षाबंधन आपण प्रत्येक एक वेळेला असतो नाही, वर्षभर याची जबाबदारी आपण ठेवायची. जय भैरवनाथ. हे बुडी घाल ना त्याला, ते थोडं पुढं काहीच नाही आहे. हां काय सांग.